कोल्हापुरातल्या यात्रेला तर लयच खतरनाक गर्दी झालेली. मी नक्की कुठल्या यात्रेला गेलो आणि काय काय झालं चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, मागच्या पार्ट मध्ये आपण कोल्हापुरातल्या ज्योतिबा देवांचं दर्शन घेतलं. त्यानंतर इथं देवांचा घोडा वरती येत होता. मग मी पण हळूहळू वरती निघालो. तेवढ्यात दोन्ही फौजी हलगीच्या तालावर नाचायला लागलं. मग जरा वेळानं आम्ही परत पुढच्या सासनकाठ्यांकडे निघालो. मंदिराजवळ एवढी गर्दी झालेली काय बोलायलाच नको. फौजींनी इथं मानाची सासनकाठी पण उचलली. तिथून आम्ही मानाच्या सासनकाठी क्रमांक 1 कडे निघालो. तिथं जाऊन काठीचं दर्शन पण घेतलं. या सासनकाठी जवळ तर माणसांची लयच खतरनाक गर्दी होती. मग दर्शन घेऊन आम्ही जरा वेळ इथंच थांबलो. इथून आम्ही जरा वेळानं जेवायला गेलो आणि जाऊन तिथंच थांबलो, कारण पावसाला पण सुरुवात झालेली. पाऊस बंद झाल्यावर आम्ही परत छबिना बघायला आलो. इथली माणसं तर पावसातच राडा करत होती. तेवढ्यात मला इथं जेची सासनकाठी सुद्धा दिसली. मंदिरापासून पालखी निघायचा वेळ झालेला आणि पालखी मेन मंदिरापासून यमाई देवीच्या मंदिराकडे येणार होती. मग आम्ही पण आमच्या गावातल्या ज्येष्ठ मंडळींसोबत जाऊन यमाई देवीच्या मंदिराजवळ थांबलो. प्रत्येक गावची सासनकाठी इथे एक एक करून येत होती. मी इथं झाडाखाली थांबून पालखीची वाट बघत होतो. आमच्या सोबत इथं बाकीच्या भक्तांची पण तुफान गर्दी झालेली. एक गडी तर खोबऱ्यापासून वाचायला डायरेक्ट हेल्मेटच घालून आला. सासनकाठ्यांचा जल्लोष इथं सुरूच होता. तेवढ्यात वरून पालखी आली आणि मग एक एक करून सगळ्या सासनकाठ्या पुढे निघाल्या. पालखी आल्यावर पालखीवर गुलाल टाकून आम्ही पण घराकडे निघालो. तर आजसाठी एवढंच. अशाच व्लॉग साठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.